हा एक उपाय करून 6 महिन्यामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी कोटीचे घर झाले। नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। हो, तुम्ही सुरुवातीला जे ऐकलं ना की या एका उपायाने 6 महिन्यामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये 1 कोटीचं घर झालं, तर ते अगदी बरोबर आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वामींच्या केंद्रामध्ये बघा रोज सकाळी 10:30ला आणि संध्याकाळी 6:30ला आरती असते। तर मी एका टायमिंगला तर कायम आरतीला जाते, रोज जाते आणि आज पण सकाळी 10:30च्या आरतीला मी गेले होते। हा व्हिडिओ मी दुपारी 3 वाजता बनवते, आता 3:15 झालेले आहे। मी सकाळी 10:30च्या आरतीला आजही गेले होते। रविवार होता आज। हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी जरी दिसत असला तरी हा व्हिडिओ मी रविवारीच बनवलेला असतो। आज रविवार आहे, मी 10:30च्या आरतीला गेले आणि तिथे एक मावशी आलेल्या होत्या। त्यांनी त्यांचा अनुभव, आता आमच्या केंद्रामध्ये कसे अनुभव काही आला तर ते सगळ्यांसमोर शेअर करता अनुभव। मग त्यांनी छान आम्हाला म्हणजे त्यांनी खूप छान प्रसाद वगैरे आज आणलेला होता। तर नैवेद्य प्रत्येक जण आणतं ज्यांची आरती असते ते, पण त्यांनी वेगळा प्रसाद आणला होता आणि तो पण खूप जास्त प्रमाणामध्ये होता आणि केंद्राला त्यांना काहीतरी पैसे पण म्हणजे द्यायचे होते, काहीतरी असं काहीतरी होतं। मग खूप जण होते आज। मग तेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आणि तो अनुभव असा होता की त्यांना एका उपायाने म्हणजे एक अशी त्यांनी सेवा केली ज्या सेवेने त्यांचं 6 महिन्यामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी 1 कोटीचं बंगलो झालेला आहे। हो, इतका सुंदर अनुभव त्यांनी सांगितला ना, तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की खरंच स्वामींची लीला अगाध आहे। स्वामींची सेवा मनापासून करा, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल। तसं तर आपण आपल्या चॅनलवर लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतोय, राशी भविष्य सांगतोय, पण मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे आणि मी स्वामी सेवा पण सांगते। जर तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा त्यांनी कोणती सेवा केली तीच सेवा मी आज सांगणार आहे। आता स्वतःचं घर व्हावं ना, हे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते। असं कोणी आहे का ज्याला वाटतंय की यार मी भाडोत्री घरातच आयुष्यभर राहू शकतो? तो कोणीच नाहीये। मी स्वतः, माझंही स्वतःचं हक्काचं घर आहे, माहेरी आहे, सासरी आहे, पण सासरी पण सासरी पण घर आहे ना, पण तरीही माझ्या नवऱ्याची माझी अजून अशी इच्छा आहे की आमच्या दोघांचं असं स्वतःचं हक्काचं घर व्हावं आणि त्यासाठी मी पण सेवा करते, माझे मिस्टर पण सेवा करताय। पण त्या ताईंनी सांगितलेली सेवा ना अक्षरशः इतकी छान होती जी मला माहित नव्हती, पण मी ती करणार आहे। मी विश्वकर्मा चालीसांची सेवा करते, रोज विश्वकर्मा भगवानांचा चालीसा रोज पठण करते, माझे मिस्टर पण करता। पण आता जी तुम्हाला मी ती सेवा सांगणार आहे ना, ती सेवा येत्या गुरुवारपासून मी स्वतः सुरुवात करणार आहे। त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत चला पटकन शेअर करूया, कारण की आपले भरपूर सबस्क्रायबर लोक आहे ज्यांचं अशी इच्छा आहे की त्यांचं स्वतःचं हक्काचं घर व्हावं। ती सेवा अशी आहे की त्या ताईंनी, जसं त्यांनी केंद्रामध्ये बघा गुरुवारी होत असतं प्रश्न उत्तराचा कार्यक्रम, तिथून त्यांनी सेवा घेतली की त्यांना सेवा अशी दिली होती प्रत्येक महिन्यामध्ये 1 गुरुचरित्राचं पारायण करायचं। जोपर्यंत आपलं घर होत नाही ना तोपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये 1 गुरुचरित्राचं पारायण करायचं। त्या ताई प्रॉपर आमच्या इथलच्याच आहे, पण त्यांचा मुलगा हा मुंबईला जॉबला आहे आणि मुंबईला जॉबला असल्यामुळे त्याचं लग्न झालं, त्याची बायको पण मुंबईला जॉबला आहे आणि हे दोघंच, त्यांना एकुलता एकच मुलगा आहे, ते दोघंच इथं होते। इथं आहे स्वतःचं घर, पण मग कंटिन्यू मुलाला इकडे येणं जमत नव्हतं। आता त्यांना नातू झाला, त्यांना दोघं पण जॉब करत असल्यामुळे त्या नातूला पण सांभाळण्यासाठी आजी बाबाला तिकडे जायचं होतं। पण एवढं सगळं असल्यावर त्या मुलाची धडपड होती की आपलं स्वतःचं घर असावं। आता भरपूर वर्षापासून जॉब करतोय, पण तुम्हाला माहिती आहे मुंबई सारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेणं म्हणजे खूप कठीण टास्क येतो आणि त्यांना त्या मुलाला वाटत होतं की आपण घ्यावं। दोघंही जॉब करत होते, भरपूर महिन्यांपासून तो ट्राय करत होता की हे घर बघणं ते का बघणं, काही आवडत होतं काही आवडत नव्हतं, काहींचं बजेट त्यांच्या बजेटच्या बाहेर जात होतं, लोनची प्रोसेस करायला पण लोनची प्रोसेस फास्ट होत नव्हती, असं भरपूर अडचणी येत होत्या। आणि त्यावेळेस त्या ताईंनी अशीच केंद्रामधून सेवा घेतली की मला आमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे। मग त्या ताईंनी गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली। त्यांनी गुरुचरित्राचं 1-2 पारायण झाले वाटतं त्यांनी सांगितलं 2 पारायण झाले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मनासारख्या ठिकाणी एक छान बंगलो मिळाला, अगदी रेडीमेड बंगलो होता आणि त्याचबरोबर त्यांचं त्याच महिन्यामध्ये लोन पण पास झालं। बघा किती स्वामींची लीला आगात आहे ना। लोन पण पास झालं त्या महिन्यामध्ये आणि त्यांची 6 पारायणं पूर्ण झालेली आहे आणि 7वं पारायण जे करणार आहे ना ते त्यांच्या घरामध्ये करणार आहे। ते आता केंद्रामध्ये तेच सांगायला आलं होतं की आमचं घर आम्हाला मिळालेलं आहे, आता फक्त पूजा करून त्यात राहायला जायचं बाकी आहे। इतका सुंदर त्या ताईंचा अनुभव होता ना, मी सांगते केंद्रातला प्रत्येक व्यक्ती तिथे नक्कीच आपण थक्क झालेला असेल असं मी म्हणू, कारण की मी स्वतः थक्क झाली होते तो अनुभव ऐकून। काय तर फक्त
प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं एक पारायण करायचं, सगळे नियम अटी पाळून पारायण करायचं, अगदी मनापासून दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना विनंती करायची की आमचं स्वतःचं घर होऊ द्या. ते तर करतच होत्या, पण त्यासोबत त्यांच्या मुलाचे, त्यांच्या सुनेचे सगळे प्रयत्न चालू होते घरासाठी. आणि कुठेतरी स्वामींनी त्यांच्या प्रयत्नांना यश दिलं, त्यांच्या पारायणाचं फळ त्यांना दिलं आणि त्यांचं घर 6 महिन्यामध्ये त्यांना मुंबईमध्ये हवा तसा बंगलो त्यांना मिळाला. खूप खरंच सुंदर अनुभव आहे आणि मलाही वाटतंय की माझं आणि माझ्या मिस्टरांचं हक्काचं असं घर व्हावं, तर मीही ही सेवा करणार आहे. तुम्ही पण करा. आणि गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे मला साक्षात 5वा वेद वाचल्यासारखं आहे. त्यामुळे नक्कीच गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकाने आयुष्यामध्ये आलं ना एकदा तरी करावं. असं आपण करतोच, पण आता घर स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी हे पारायण नक्की करा. त्यांनी सांगितलं सुरुवातीला जेव्हा त्यांनी पहिलं पारायण केलं तेव्हा त्या केंद्रामध्ये येऊन त्यांनी नारळ आणि खडीसाखर केंद्रामध्ये ठेवली होती आणि नवरा बायकोनी म्हणजे इथं ज्या मावशी आहे ना त्या मावशीच्या आणि त्या काकांनी येऊन खडीसाखर आणि नारळ ठेवलं. स्वामींना विनंती केली की स्वामी आजपासून आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुचरित्र पारायण करणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आमचं घर होऊ द्या. आणि 6 महिन्यामध्ये त्यांचं घर झालं. 7व्या महिन्यामध्ये ते पूजा करून आणि 7व्या महिन्यातलं पारायण ते ताईंनी सांगितलं की मी ह्या पुढचं जे पारायण आहे ना ते मी माझ्या नवीनच घरात करणार आहे. खूप सुंदर अनुभव होता. मला तर अक्षरशः छान वाटलं. असं झालं तर कधी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत हा अनुभव मी शेअर करेल. नक्कीच तुम्हालाही स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं वाटतंय ना, तर नक्कीच प्रत्येक महिन्यामध्ये एक गुरुचरित्र पारायण करा. जोपर्यंत आपलं घर होत नाही ना तोपर्यंत करत राहा. फक्त 6च नाही तर तुमचे जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत पारायण करत राहा. आणि स्वतःचं घर झाल्यावर, घरात गेल्यावर एक शेवटचं पारायण नक्की करा. सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये. चला मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन, राशी भविष्य, त्याचसोबत स्वामी सेवा पण बघायला आवडतील का ते पण सांगा, कारण मी स्वतः खूप मोठी स्वामी सेवेकरी आहे. जर तुम्हाला पण माझ्याकडून स्वामी सेवा जाणून घ्यायची असतील तर नक्कीच त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग आजचा अनुभव आणि हा उपाय कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.